माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण अशा एका महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास समाजातील वंचित, कष्टकरी आणि शोषित माणसांच्या न्यायासाठी खर्च केला. ते म्हणजे लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे, म्हणजेच अण्णाभाऊ साठे. गरिबी ही माणसाची ओळख नसते, ती अन्यायकारी व्यवस्था निर्माण करते. पण त्या व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून स्वाभिमानाने उभे राहणारा योद्धा म्हणजेच अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, दारिद्र्य आणि जातीभेद यांच्या छायेत त्यांचे बालपण गेले. शिक्षणाची प्रचंड ओढ असूनही त्यांना शाळेत फार काळ राहता आले नाही. पण शाळेच्या दारात ज्याला स्थान मिळाले नाही त्याने इतिहासाच्या पानांवर स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. पोटात भूक, अंगावर फाटके कपडे आणि डोळ्यात स्वाभिमानाचे वादळ घेऊन सुरू झालेला हा प्रवास केवळ गाव सोडण्याचा नव्हता, तो अन्यायाविरुद्धच्या क्रांतीचा पहिला टप्पा होता. दिवसा मजुरी आणि रात्री लेखन हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांनी कधीही परिस्थितीपुढे हार मानली नाही. त्यांनी आपल्या लेखणीतून जातीभेद, शोषण, भांडवलशाही आणि अनिष्ट रूढी परंपरांवर कठोर प्रहार केला. त्यांच्या शब्दांना तलवारीची धार होती आणि त्यांच्या शाहिरीत जनजागृतीची ज्वाला होती. अण्णाभाऊंनी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदनांना आवाज दिला. त्यांनी लोकांना भीक नव्हे तर हक्क मागायला शिकवले. त्यांचे साहित्य म्हणजे मराठी भाषेचे अमूल्य वैभव आहे. त्यांनी 37 कादंबऱ्या, 11 कथा संग्रह, 2 नाटके, 1 प्रवास वर्णन, 10 लोकनाट्ये आणि अनेक शाहिरी रचना लिहिल्या. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटही निर्माण झाले. फकीरा ही त्यांची कादंबरी आजही मराठी साहित्याचा मैलाचा दगड मानली जाते. ही कादंबरी त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. यावरून बाबासाहेबांविषयीचा त्यांचा अपार आदर आणि सामाजिक परिवर्तनाची त्यांची निष्ठा स्पष्ट होते. अण्णाभाऊ साठे यांचा विद्रोह कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हता. तो अन्याय, शोषण, विषमता आणि मानवी अपमानाविरुद्ध होता. त्यांचा संघर्ष द्वेषाचा नव्हता, तो स्वाभिमान, समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा होता. लोकमान्यात असलेल्या एका आठवणीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आयोजित एका श्रद्धांजली कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालून निघावं, सांगून गेले मला भीमराव या अमर गीताची रचना केली असे सांगितले जाते. या कथेला ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले तरी हे गीत आजही लाखो लोकांना परिवर्तनाची प्रेरणा देत आहे. मित्रांनो, आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. आपल्या हातात मोबाईल आहे, माहितीचे महासागर आहेत. पण प्रश्न असा आहे की आपल्या विचारांमध्ये अण्णाभाऊंची तळमळ आहे का? समाजातील अन्याय पाहून आपण अस्वस्थ होतो का? आपल्या शिक्षणातून समाजाप्रती जबाबदारी निर्माण होते का? अण्णाभाऊ साठे आपल्याला शिकवतात की परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचा संघर्ष तुमचे भविष्य ठरवतो, घडवतो. अपयशाला शरण जाणारे इतिहास घडवत नाहीत, इतिहास तेच घडवतात जे संकटांच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहतात. आजच्या युवकांनी फक्त यशस्वी होण्याचे स्वप्न पाहू नये, तर समाजाला न्याय, समता आणि माणुसकी देणारे नागरिक होण्याचा संकल्प केला पाहिजे. अन्याय दिसला तर गप्प बसू नका, प्रश्न विचारा, सत्याच्या बाजूने उभे राहा. आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी करा. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते विचार होते, ते संघर्ष होते,
ते स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध केले की माणसाची उंची त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने ठरते. चला, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया. अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, समतेची कास धरू, माणुसकी जपू आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला अधिक सुंदर बनवू. कारण इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे काळाच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणतात, आम्ही झुकणार नाही, आम्ही बदल घडवणार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.